हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या बुधवार 8 एप्रिलच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. सध्या या मालिकेत जे काही घडतंय ना ते एकदम अकल्पनीय आहे, ज्याची कल्पना आपण कधीच केली नव्हती. फ्रेंड्स, दुष्यंतला बाजाबाईचं संपूर्ण सत्य कळलंय. त्यामुळे दुष्यंतने बाजाबाईबरोबरचे सगळे संबंध तोडले. त्याचबरोबर आढळराव चुकीचे नव्हते. आजपर्यंत आयुष्यभर मी आढळरावांचा अपमान करत राहिलो, त्यांचा द्वेष करत राहिलो याची जाणीव दुष्यंतला झाली. आणि मग दुष्यंतने आढळरावांची हात जोडून माफी मागितली. त्यांना बाबा म्हणाला. या बापलेकाची जी ही गाळाभेट होते ना ते पाहून तुमच्यासुद्धा डोळ्यात पाणी येईल एवढं मात्र नक्की. आणि मग त्यानंतर सगळ्यात मोठा ट्विस्ट आला. गावकऱ्यांना बाळजाबाईचं खरं रूप समजलं. गावकरी चक्क बाळजाबाईच्या घरावर चालून गेले. बाळजाबाईला पकडलं, तिला खुर्चीला बांधलं आणि गावकरी आता चक्क बाळजाबाईला पेटवून देणार आहेत, तिला आग लावणार आहेत. म्हणजे फ्रेंड्स, या मालिकेत असं काही घडतंय ना ज्याचा आपण कधी विचारही केला नव्हता. मग हे सगळं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच दुष्यंत बाळजाबाईला म्हणतो, आई, माझा विश्वासच बसत नाहीये. कुणी असं कसं करू शकतं, असं कसं वागू शकतं. तू माझी आई आहे ना, याची लाज वाटते मला की तुझ्या पोटी माझा जन्म झाला. माझ्यासारखा कमनशिबी या जगात कुणीही नसेल. मला हे सगळं सहन होत नाहीये. मला खूप सफोकेट होतंय, मला खूप त्रास होतोय. असं म्हणून दुष्यंत तेथून निघून जातो. बाळजाबाई, कृष्णा दुष्यंतला हाक मारतात, पण दुष्यंत काही न ऐकता तेथून निघून जातो. आणि मग बाळजाबाई सगळ्यांकडे रागारागाने पाहत असते. हे सगळं तुमच्यामुळे झालंय असं तिच्या नजरेत असतं, परंतु स्वतःची पापं मात्र ती विसरलेली असते. इकडे दुष्यंत खूप दुःखी होऊन जंगलातून पळत असतो, आपल्या घराकडे धावत असतो. त्याला काहीच समजत नाही. आपल्या आईचं खरं रूप त्याच्यासमोर आल्यानंतर त्याला जबर त्रास होत असतो. आणि मग दुष्यंतसमोर त्याचं बालपण येतं. दुष्यंतला आठवतं, छोटासा दुष्यंत अभ्यास करायचा तेव्हा त्याची आई बाळजाबाई त्याच्यावर किती प्रेम करायची, स्वतःच्या हाताने त्याला खाऊ घालायची, जवळ घ्यायची. हे सगळं दुष्यंतला आठवतं. माझी आई बाळजाबाई किती चांगली आई होती. ती लहानपणी माझ्यावर किती प्रेम करायची, माझ्यासाठी नवीन नवीन गिफ्ट्स आणायची, मला नवीन कपडे द्यायची, माझ्याबरोबर खेळायची. हे सगळं दुष्यंतला आठवतं. फ्रेंड्स, हा सीन खरंच खूप इमोशनल आहे आणि तुमच्या डोळ्यातसुद्धा पाणी येईल. कारण या दुष्यंतची काय चूक आहे आणि आपली आई अशी असेल हे त्याला कसं माहीत असणार. पण आज त्याच्या हृदयावर जे काही आघात होत आहे, त्याच्या मनावर जे काही आघात होत आहे ना, ते पाहून तुम्हीसुद्धा इमोशनल व्हाल यात शंका नाही. दुष्यंत रडत असतो. त्याला आठवतं, लहानपणी जेव्हा मी अंगणात खेळायचो, खेळताना पडलो की माझ्या आईच्या काळजाला किती त्रास व्हायचा. मला लागलेलं असायचं, पण वेदना तिला होत असायच्या. फक्त लहान असतानाच नाही तर जेव्हा मी मोठं झालो तेव्हासुद्धा मला मधमाशा चावल्यावर माझ्या आईचा जीव वर खाली होत होता. तिला किती त्रास होत होता. ती स्वतः डॉक्टरांना बोलवायला गेली, माझी काळजी काकीला घ्यायला सांगितली. हे सगळं दुष्यंतला आठवतं. आणि तीच माझी आई इतकी वाईट असू शकते, कोणाचा तरी जीव घेऊ शकते, त्याचा हक्क लुबाडून घेऊ शकते. यामुळे दुष्यंत खूप दुःखी होतो. खरंच दुष्यंतची मनस्थिती ही आपल्या सगळ्यांच्या समजण्यापलीकडे आहे. एखाद्या मुलाला जेव्हा कळेल की त्याची आई किती मोठी कपटी, कारस्थानी, खोटारडी, खुनी आहे, तेव्हा त्याची काय अवस्था होईल याचा विचारच केलेला बरा. खरंच या सीनमध्ये दुष्यंतने प्राण ओतले आहेत. त्याचे हावभाव, एक्सप्रेशन हे सगळं खूप भारी आहे, यात शंका नाही. आणि मग इकडे बाळजाबाई खूप चिडलेली असते. ती कृष्णाला म्हणते, कृष्णे, तू माझ्या लेकाला माझ्यापासून दूर केलंस, त्याला कायमचं माझ्यापासून तोडलंस. हे तू चांगलं केलं नाही. मी एक आई आहे, आई. एका आईची हाय लागेल तुला, हाय. तुझं कधीच भलं होणार नाही कृष्णे, तुझं कधीच भलं होणार नाही. कृष्णा चक्क हसू लागते. आढळरावसुद्धा हसतात. आणि कृष्णा म्हणते, बाळजाबाई, कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही आणि तुमच्यासारख्या आईची हाय ना एखाद्या पापी माणसाला सुद्धा लागणार नाही. मला लागणं तर दूरच. आणि तुम्हाला स्वतःचा त्रास दिसतोय की तुमच्या मुलाला मी तुमच्यापासून तोडलं. एक आई म्हणून तुम्हाला वेदना होत आहे, पण तुम्हाला एका दुसऱ्या मुलाच्या, एका दुसऱ्या आईच्या वेदना नाही कळत का हो? मागील 26 वर्षांपासून तुमच्यामुळे एका आईचं लेकरू बिचारं गरिबीत वाढलं, त्याला किती त्रास झाला, त्याने हलाखीत दिवस काढले. मग
त्या आईला या 26 वर्षांमध्ये किती त्रास झाला असेल, या 26 वर्षामध्ये त्या आईने तुम्हाला किती हाय दिली असेल, तुम्हाला किती श्राप दिले असतील. आणि ती आई तर खरी आहे, तुमच्यासारखी खोटाडी नाही आहे. मग तिने दिलेले हाय, तिने दिलेला श्राप तुम्हाला लाभलाय आणि आता तुमचं संपूर्ण साम्राज्य उद्ध्वस्त झालंय हे लक्षात ठेवा. बाळासाहेबाला कळतच नाही की कृष्णा कोणत्या आईबद्दल आणि कोणत्या लेकराबद्दल बोलतीये. पण आढळराव आणि अनुसयाला समजतं की कृष्णा समर आणि अनुसयाबद्दल बोलतीये. तेव्हा बाळासाहेब विचारते, कोणतं लेकरू, कोणतं आई, कोणाबद्दल बोलते तू, मला तर काही कळतच नाहीये. आणि मग कृष्णा ही समरला हाक मारते. समर समर अजूनसुद्धा मोबाईलमध्ये व्हिडिओ शूटिंग करतच असतो. तो व्हिडिओ शूटिंग थांबवतो आणि पुढे येऊन उभा राहतो अनुसयाजवळ. समरला पाहताच बाळासाहेबाला जबर धक्का बसतो आणि मग कृष्णा ही बाळासाहेबाला ठणकावून सांगते, बाळासाहेब हा आहे समर, अनुसया आणि आढळरावांचा मुलगा समर आढळराव रांगणे पाटील. हे ऐकून बाळासाहेबाच्या पायाखालची जमीनच सरकते. तिचा विश्वासच बसत नाही की अनुसया आणि आढळराव यांना एक मुलगा आहे आणि हा समर त्यांचा मुलगा आहे. बाळासाहेब डोळे फाडून त्यांच्याकडे पाहतच राहते. बाळासाहेबाच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. एक तर 26 वर्षांपूर्वी मेलेली ही अनुसया परत आली आणि एकटी परत नाही आली तर स्वतःच्या लेकाला सुद्धा घेऊन परत आली. हे बाळासाहेबाला काही पटतच नाही. कृष्णा ही बाळासाहेबाला ठणकावून सांगते, तुमचा विश्वास बसत नसेल पण तुम्ही आता जे ऐकलंय ना ते खरं आहे. हा आहे आढळराव आणि अनुसयाबाईंचा मुलगा आणि तो आता त्याचा हक्क परत घेण्यासाठी आलाय. बाळासाहेबाला आठवतं की बाळासाहेबाईने समरला आपल्या घरी बोलावून घेतलं होतं. कृष्णाच्या विरोधात माझ्या बाजूने उभा राहा अशी ऑफर दिली होती. पण समरने तेव्हा तिला ठणकावून सांगितलं होतं की मला संकटांना तोंड द्यायला आवडतं आणि माझ्यात खानदानी रक्त आहे. तेव्हा कुठे बाळासाहेबाच्या लक्षात येतं समर असं का बोलला होता. आणि मग कृष्णा ही बाळासाहेबाला धमकी देते, बाळासाहेब उद्या 5 गावची पंचायत भरणार आहे आणि मग या पंचायतीमध्ये मी तुमच्या पापांचा पाढा वाचणार आणि मग तुम्हाला तुमच्या पापांची शिक्षा होणार. बाळासाहेबाला जबर धक्काच बसतो. कृष्णा बाळासाहेबाला डोळे दाखवून तेथून निघून जाते. आढळराव, अनुसया, समर हे सुद्धा बाळासाहेबाकडे रागारागाने पाहतात. पण एवढं होऊन सुद्धा बाळासाहेब ही अजूनही त्यांच्याकडे माजुडेपणानेच पाहत असते. तिला आपल्या पापांचा पश्चाताप केल्याचं दुःख काहीच होत नसतं आणि हे तिघेही तेथून निघून जातात. बाळासाहेबाला मात्र जबर धक्का बसलेला असतो. एकाच दिवसात, एकाच रात्रीत तिचं राजकीय अस्तित्व आणि तिचं रांगणे पाटलांच्या घरातील अस्तित्वसुद्धा संपूर्णपणे संपून गेलेलं असतं, नष्ट झालेलं असतं. कृष्णाने तिला पूर्णपणे उद्ध्वस्त केलं आहे. आणि इकडे घरी दलपत, मैनावती, जयकांत हे सगळे बाळासाहेबाला शोधत असतात. पण बाळासाहेब त्यांना कोठेच सापडत नाही. मैनावती सांगते बाळासाहेब मागच्या सपरात नाही आहे, किचनमध्ये नाही आहे, गच्चीवर नाही आहे. जयकांत सांगतो बाळासाहेब त्यांच्या रूममध्ये नाही आहे, कुठे गेल्यात त्या. सगळ्यांना हीच काळजी वाटत असते. तेवढ्यात जयकांत म्हणतो, मला तर असं वाटतं काकीसाहेब इलेक्शन हरल्या म्हणून विहिरीत जीव द्यायला गेले आहेत आणि विहिरीत जीव दिला असेल तर किती भारी होईल असं म्हणून जयकांत चक्क हसू लागतो. आणि मैनावती म्हणते, होय होय भारी झालं असेल, चला जाऊन पाहू आपण. बाई फुगून वर आली की काय विहिरीतून. हे तिघे जाणार. इतक्यात बाळासाहेब घराचा दरवाजा उघडते आणि घरामध्ये येते. पण बाळासाहेबाने काहीच ऐकलेलं नसतं, कारण आत्ता तिच्याबरोबर जे काही घडलं ते सगळं बाळासाहेबाला आठवत असतं. दुष्यंतने माझं सगळं सत्य ऐकलं. दुष्यंत कृष्णाला म्हणाला, कृष्णा सरपंच म्हणून या बाळासाहेबाला कठोरात कठोर शिक्षा दे, मी तुझ्या पाठीशी आहे. हे सगळं बाळासाहेबाला आठवत असतं. बाळासाहेब हाच विचार करत असते. आणि बाळासाहेब विहिरीत फुगून वर आली की नाही हे पाहण्यासाठी जयकांत आणि मैनावती मागे वळून पाहतात. तेवढ्यात त्यांना समोर बाळासाहेब दिसते. बाळासाहेब मात्र विचारात दंग असते आणि आपल्या रूमकडे जात असते. जयकांत, मैनावती बाळासाहेबाला हाक मारतात, पण बाळासाहेबाच्या कानावर त्यांची हाक काही पडत नाही आणि ती आपल्या रूममध्ये निघून जाते. बाळासाहेबाला नेमकं काय झालंय हाच प्रश्न या तिघांना पडतो. आणि इकडे आपला बिचारा दुष्यंत चक्क जंगलामध्ये धावत असतो. त्याला धाप लागलेली असते, त्याला श्वास घ्यायला त्रास होत असतो. तेथे एक दगड असतो. दुष्यंत या दगडावर बसतो आणि त्याला झालेला सगळा प्रकार आठवतो. माझ्या आईने अनुसयावर गोळी चालवली, तिने 26 वर्षांपूर्वी किती मोठं पाप केलं होतं हे सगळं दुष्यंतला आठवतं. दुष्यंतला खूप त्रास होतो.
त्याच्या छातीत दुखत असतं, त्याला श्वास घ्यायला त्रास होत असतो आणि दुष्यंत जोरात ओरडतो, नाही, असं नाही होऊ शकत. आई, तू असं कशी वागू शकते? तू अशी का वागलीस? लाज वाटते मला तुझा मुलगा असण्याची. तू असं का केलंस? त्याच वेळेस दुष्यंतला आठवतं की माझ्या आईने स्वतःच्या पापांचा पाढा कसा वाचला होता. हे सगळं आठवून दुष्यंत आणखीनच अस्वस्थ होतो, त्याला खूप त्रास होत असतो. आणि त्याच वेळेस कृष्णा दुष्यंत जवळ येते. कृष्णाला दिसतं की दुष्यंत किती अस्वस्थ आहे, किती दुःखी आहे, त्याला किती त्रास होतोय. आणि मग दुष्यंत कृष्णाला पाहतो आणि कृष्णाला घट्ट मिठी मारतो, ढसाढसा रडू लागतो. कृष्णाला खूप त्रास होत असतो. दुष्यंत कृष्णाला म्हणतो, कृष्णा, हे सगळं मला सहन होत नाहीये, माझा विश्वास बसत नाहीये, मला माझं अस्तित्वच कळत नाहीये. आजपर्यंत ज्या रांगणे पाटलांचं नाव मी लावत होतो, त्या रांगणे पाटलांचा भाग आहे की नाही मी त्यांचा मुलगा आहे की नाही, माझं काय अस्तित्व आहे की नाही, मला काहीच कळत नाहीये कृष्णा, माझ्या पायाखालची जमीन सरकली आहे. असं म्हणून दुष्यंत पुन्हा एकदा कृष्णाला घट्ट मिठी मारतो. कृष्णासुद्धा त्याला मिठी मारते, त्याला सावरते, शांत करण्याचा प्रयत्न करते. दुष्यंत कृष्णाला म्हणतो, कृष्णा, हे सगळं काय होतंय? मला तुझ्या आधाराची खूप गरज आहे, तुझ्याशिवाय जगात माझं कुणीच नाहीये. कृष्णा, तू पण मला सोडून नाही ना जाणार? असं म्हणून दुष्यंत कृष्णाला पुन्हा एकदा घट्ट मिठी मारतो. कृष्णा त्याला शांत करते. दुष्यंत सरकार, शांत व्हा, जास्त विचार करू नका. कृष्णा त्याला पुन्हा एकदा दगडावर खाली बसवते आणि त्याला समजावून सांगते, दुष्यंत सरकार, शांत व्हा, शांत व्हा. दुष्यंत कृष्णाच्या मांडीवर डोकं ठेवून रडू लागतो. कृष्णाला खूप वाईट वाटतं. कृष्णा दुष्यंतला म्हणते, दुष्यंत सरकार, बाळजाबाईचं हे कटू सत्य मला खूप आधी कळालं होतं आणि मला माहीत होतं ज्या दिवशी तुम्हाला हे सत्य कळेल ना, त्या दिवशी तुम्हाला खूप त्रास होईल. तुमच्या जागी मी जरी असते ना, तरी माझीसुद्धा हीच गत झाली असती. पण मला हा सुद्धा विश्वास होता की माझे दुष्यंत सरकार या सगळ्यातून नक्कीच बाहेर निघतील. ते या सगळ्यामुळे खचून जाणारे नाही आहेत, ते पुन्हा एकदा उभे राहतील असा मला ठाम विश्वास होता. दुष्यंत शांत होतो. कृष्णा ही दुष्यंतला समजावून सांगते, दुष्यंत सरकार, मला तुमची अवस्था कळतीये. तुम्ही बाळजाबाईला देवी मानलं होतं, तुमची आई होती ती, आणि बाळजाबाईने सुद्धा तुमच्यासमोर तोच मानला होता की या जगातील सगळ्यात चांगली आई आहेत त्या. पण एक आई असताना त्यांनी तुमच्या बाबद्दल तुमच्या मनात विष पेरलं. त्यांनी तुम्हाला वाढवलंच असं की तुम्हाला फक्त बाळजाबाईच योग्य दिसतील आणि उरलेलं सगळं जग चुकीचं दिसेल. यात तुमची काहीच चूक नाही आहे. पण आता तुम्हाला पुन्हा एकदा मन घट्ट करायला हवं, कारण मला तुम्हाला आणखीन एक सत्य सांगायचं आहे. दुष्यंतला मोठा धक्काच बसतो. दुष्यंत विचारतो, आणखीन एक सत्य? आता कोणतं सत्य समोर यायचं बाकी आहे कृष्णा? कृष्णा दुष्यंतला समजावून सांगते, दुष्यंत सरकार, बाळजाबाईंनी फक्त आढळराव आणि अनुसूयावरच अन्याय नाही केलाय, तर त्यांच्या मुलावर सुद्धा अन्याय केलाय. 26 वर्षांपासून ते बिचारं लेकरू गरिबीत वाढलंय, खूप जास्त त्रास सहन केलाय त्यांनी, आणि आता तुम्हाला त्या लेकराला त्याचा हक्क मिळवून द्यायचा आहे. तो रांगणे पाटलांचा वारस आहे, त्याचा हक्क तुम्हीच त्याला मिळवून देऊ शकता. दुष्यंतला सुद्धा हे पटतं. फ्रेंड्स, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कृष्णा आणि दुष्यंतला संपत्तीचा कोणताही आढावेढा नाहीये. त्यांना फक्त प्रेम हवंय, आपलेपणा हवाय, स्वतःच्या मेहनतीवर संपूर्ण जग जिंकण्याची ताकद त्यांच्यात आहे. त्यामुळे दुष्यंत नक्कीच समरला त्याचा हक्क देईल. त्याला प्रॉपर्टीत कोणता हिस्सा नको असेल हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. दुष्यंत हो म्हणतो. कृष्ण त्याला म्हणते, चला दुष्यंत सरकार, घरी सगळेजण आपली वाट पाहत असतील. कृष्णा ही दुष्यंतला आधार देते आणि मग हे दोघेही आपल्या घराकडे यायला निघतात. तर इकडे आढळराव, अनुसूया, समर सगळे बंब्याच्या घरी थांबलेले असतात. कृष्णा आणि दुष्यंतची वाट पाहत असतात. झाल्या प्रकारामुळे सगळ्यांनाच खूप टेन्शन आलेलं असतं. आढळराव सुद्धा खूप दुःखी असतात. समर कृष्णाची वाट पाहत असतो, एरझऱ्या मारत असतो आणि म्हणतो, कृष्णा अजून त्या दुष्यंतला घेऊन का नाही आली? किती वेळ झालाय? आढळराव समरला समजावून सांगतात, समर, ती बाळजा होती ना, दुष्यंतसाठी सगळं जग होती. बाळजाने दुष्यंतला वाढवलंच असं होतं की तिच्याशिवाय दुष्यंत या जगाची कल्पनाच करू शकत नव्हता. आणि जी आई, जी बाई त्याच्यासाठी संपूर्ण जग होती, तिचा असा खरा घाणेरडा चेहरा पाहिल्यानंतर त्याला किती मोठा धक्का बसला असेल याचा विचारच केलेला बरा. समर आणि अनुसूयाला सुद्धा हे पटतं. आढळराव म्हणतात, त्याला सावरायला थोडा वेळ लागेल, त्यामुळे त्यांना घरी यायला वेळ लागत असेल, येतील ते, काळजी करू नको. पण त्याच वेळेस अनुसूयाच्या चेहऱ्यावरचे हावभाव मात्र पूर्णपणे वेगळे असतात. एक वेळेस समर नॉर्मल वाटतोय,
परंतु अनुसूया आता आपला खरा रंग दाखवणार असंच वाटतंय. तिला दुष्यंतबद्दल कोणतंही प्रेम, कोणतीही माया नाहीये. उलट दुष्यंतला बाजूला करायचं असंच तिने ठरवलेलं दिसतंय. आणि त्याच वेळेस कृष्णा आणि दुष्यंत तेथे येतात. त्यांना पाहून अनुसूया लगेच मनात विचार करते, आढळराव अजून तर दुष्यंतने काहीच त्रास सहन केला नाहीये, त्याला अजून खूप त्रास सहन करायचा आहे. तुम्ही पाहत राहा पुढे पुढे काय होतंय. म्हणजे आता बाळजाबाई कमी झाली आणि ही अनुसूयाच आता मोठी झालीये, तीच मालिकेची पुढची विलन होणार आहे असं दिसतंय. आढळराव आणि कृष्णा हे दोघे एकमेकांकडे पाहतात. त्याच वेळेस दुष्यंत तेथे येतो आणि आढळराव त्याच्याकडे पाहून लगेच नजर खाली करून घेतात. समर, अनुसूया सगळे दुष्यंतकडे पाहत असतात आणि पहिल्यांदाच दुष्यंतच्या नजरेत आपल्याला आढळरावांबद्दल आदर, प्रेम दिसतो. पश्चातापाची भावना दिसते की या माणसावर मी खूप अन्याय केलाय, या माणसाचा मी खूप अपमान केलाय, त्याच्याशी वाईट वागलोय. नाहीतर आजपर्यंत आपण दुष्यंतला फक्त आढळरावांचा द्वेष करताना पाहिलंय, त्यांचा अपमान करताना पाहिलंय. पण आज पहिल्यांदाच दुष्यंतच्या डोळ्यात आपल्याला वेगळंच काहीतरी दिसतं. पण आढळराव मात्र त्याच्याशी नजर मिळवत नाही, नजर खाली करून घेतात. आणि मग दुष्यंतला सगळ्या जुन्या गोष्टी आठवतात. फ्रेंड्स, या मालिकेच्या सुरुवातीपासून आपण पाहिलंय की आढळराव दुष्यंत त्यांचा कितीही रागराग करत असेल तरी सुद्धा दुष्यंतसाठी त्याच्या वाढदिवसाला गिफ्ट द्यायचे. पण दुष्यंत त्यांना पूर्णपणे इग्नोर करायचा, त्यांच्या हातून कोणतं गिफ्ट सुद्धा घेत नव्हता. मग जेव्हा दुष्यंतला डेअरी विकून स्वतःची फॅक्टरी टाकायची होती तेव्हा सुद्धा आढळरावांनी त्याला सल्ला दिला होता की गावात आपला इतका मोठा व्यवसाय आहे त्याकडे लक्ष दे. पण तेव्हाही दुष्यंतने त्यांचा सल्ला धुडकावून लावला होता. मी माझ्या आयुष्याचं स्टेरिंग दुसऱ्याच्या हातात दिलं नाहीये, त्यामुळे दुसऱ्याने मला अक्कल शिकू नये, हे सगळं दुष्यंतला आठवतं. मग दुष्यंतने चक्क आढळरावांची गचंडी पकडली होती हे सुद्धा त्याला आठवतं. जेव्हा आढळराव बाळजाबाईचं सत्य समजल्यावर दुष्यंतला तिचं खरं रूप दाखवत होते तेव्हा सुद्धा दुष्यंत म्हणाला होता, ओ शांत बसाओ, माझी आई चुकली याचा अर्थ तुम्ही बरोबर आहात असा होत नाही. हे सगळं दुष्यंतला आठवतं. दुष्यंतला सगळं समजतं की आपण त्या बाळजाबाईच्या चुकीच्या सांगण्यावरून या माणसाचा किती अपमान केलाय, या माणसाला किती दुखवलंय, हे सगळं दुष्यंतला आठवतं. आणि मग दुष्यंत हा चक्क आढळरावांसमोर गुडघ्यावर बसतो. आढळराव अजूनही खालीच पाहत असतात. फ्रेंड्स, खरंच या सीनची, या क्षणाची आपण मागील अनेक महिन्यांपासून वाट पाहत होतो. आढळराव हे आपल्या सगळ्यांचं आवडतं कॅरेक्टर आहे आणि दुष्यंत आढळरावांबद्दल जे काही वागायचा ते पाहून आपल्या सगळ्यांनाच वाईट वाटायचं. पण आता या दोघांमधील सगळं वितुष्ट संपणारे हे दोघे एकमेकांच्या पुन्हा जवळ येणार आहेत. दुष्यंत हा आढळरावांसमोर बसतो आणि म्हणतो, मला माफ करा, खरंच मला खूप वाईट वाटतंय. मी माझ्या आईच्या बोलण्यात येऊन तुम्हाला खूप त्रास दिला, नेहमी तुमचा अपमान केला, तुमच्याकडे दुर्लक्ष केलं, तुम्हाला वाईट समजलं. पण तुम्ही मात्र नेहमी माझ्याकडे बापाच्या मायेने पाहत असाल. पण मला तुमच्यात माझ्या आईला त्रास देणारा आणि माझं आयुष्य बर्बाद करणारा नराधम दिसत राहिला. आढळरावांना खूप वाईट वाटतं. दुष्यंत रडत असतो आणि म्हणतो, मला खरंच माफ करा, मी तुमच्यावर खूप अन्याय केला आहे. मी शहानिशा करायला हवी होती, पण माझी आई जे सांगेल त्यावर मी विश्वास ठेवला. माझी आई चुकत असेल, माझ्या आईने काही चूक केली असेल, ती मला खोटं सांगत असेल, ती मला खरं सांगते की नाही अशी शंकाही माझ्या मनात कधी नाही आली. मी खरं खोटं करून पाहायला हवं होतं, तुम्हाला विचारायला हवं होतं, तुमची बाजूसुद्धा ऐकून घ्यायला हवी होती. पण मी तुमची बाजू कधीच ऐकून घेतली नाही. तुम्ही अनेकदा प्रयत्न केला असेल मला समजवण्याचा, मला सत्य सांगण्याचा, पण मी नेहमी तुम्हाला खोटं मानत राहिलो. मी नेहमी तुम्हाला चुकीचं मानलं, तुमचा द्वेष केला, तुमचा अपमान केला, तुमचा रागराग केला, तुम्हाला घालून पाडून बोललो. त्यासाठी मला माफ करा. आढळराव दुष्यंतकडे पाहत सुद्धा नाही. फ्रेंड्स, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दुष्यंतने कितीही अपमान केला तरी आढळरावांनी कधीच त्याचा रागराग केला नाही. कारण आढळरावांना माहीत होतं दुष्यंत हे जे काही बोलतोय त्यात त्याची काहीच चूक नाहीये. बाळजाबाईने त्याच्या मनात विष कालवलंय. दुष्यंतची काहीच चूक नव्हती हे त्यांना माहीत होतं. शेवटी आढळराव सुद्धा बाळजाबाईच्या अंगठ्याखाली दबलेलेच होते. बाळजाबाई त्यांना अनुसूयाच्या खुनाची धमकी द्यायची आणि ते घाबरायचे, काही सत्य बोलत नव्हते. त्यामुळे आढळरावांच्या सुद्धा एक लक्षात असतं की दुष्यंतवर चिडून काही फायदा नाहीये. पण हा क्षण त्यांच्यासाठी सुद्धा खूप इमोशनल आहे, आयुष्यात येणारा एकमेव क्षण.
समोर तर आज त्यांना त्यांचा मुलगा आहे हे समजलंय, पण मागील 26 वर्षांपासून दुष्यंत हा त्यांचा मुलगा आहे हे त्यांना माहीत होतं. आणि त्या दुष्यंतनेच त्यांना इतकं दुखावलंय, त्यांना नजरेसमोर धरलं नाहीये याचा त्यांना किती त्रास झाला असेल. आढळराव काहीच बोलत नाही, त्यांच्या चेहऱ्यावर कोणते हावभाव नसतात, पण त्यांच्या डोळ्यातून त्यांच्या मनात किती वेदना आहे, त्यांना किती त्रास होतोय हे सगळं कळून येतं. दुष्यंत आढळरावांसमोर हात जोडतो आणि म्हणतो, बाबा तुम्हाला मला जी शिक्षा द्यायची असेल ना ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. हे ऐकून आढळरावांना खूप आनंद होतो. कृष्णाच्याही डोळ्यात पाणी येतं. आढळराव दुष्यंतला विचारतात, काय बोललास तू? दुष्यंत म्हणतो, मी तुमची माफी मागतोय. तर आढळराव म्हणतात, नाही नाही, मला काय बोलला तू? दुष्यंत म्हणतो, बाबा तुम्ही मला कोणतीही शिक्षा दिली ना तरी मी ती भोगायला तयार आहे. दुष्यंत चक्क आपल्याला बाबा म्हटला. हे ऐकून आढळरावांना खूप आनंद होतो. आज त्यांना त्यांच्या आयुष्यातील सगळी सुख मिळालेली असतात. आढळरावांचे डोळे पाण्याने डबडबतात. दुष्यंत सुद्धा खूप इमोशनल झालेला असतो. कृष्णाही रडत असते. फक्त अनुसूयाचे एक्सप्रेशन मात्र वेगळे असतात. बाप लेकाची ही जोडी एकत्र येतीये, त्यांच्यातील गैरसमज दूर होत आहे हे काही अनुसूयाला आवडत नाही. आणि इकडे बाळजाबाई तिच्या रूममध्ये असते. बाळजाबाईच्या हाताला काहीतरी दुखापत झालेली असते आणि बाळजाबाई या जखमेला आणखीन दाबत असते, स्वतःला आणखीन त्रास करून घेत असते. बाळजाबाईला आठवतं की आज दिवसभरात काय घडलं. सगळ्यात आधी तर कृष्णाने मला सरपंच पदाच्या निवडणुकीत हरवलं, माझी इतकी वर्षांची सत्ता उलथून लावली आणि मग माझं भूतकाळाचं सत्य माझ्या लेकासमोर दुष्यंतसमोर आणलं. उद्या ती पंचायतीसमोर मला शिक्षासुद्धा करणारे हे सगळं बाळजाबाईला आठवतं. बाळजाबाई खूप चिडते आणि म्हणते, कृष्णे तू हे ठीक नाही केलंस. तू माझी इतक्या वर्षांची सत्ता उलथून टाकलीस. तू संपूर्ण गावासमोर माझा दरारा संपून टाकलास. तू माझ्या लेकाला माझ्यापासून दूर केलंस, माझा भूतकाळ त्याला सांगितला. पण आता मी तुला काही सोडणार नाही. तुझा हिशोब तर मी चुकता करणार, पण त्या आढळरावांना, त्या अनुसूयाला आणि त्यांच्या त्या दिवट्या पोराला मी त्यांची जागा दाखवून देणार. तुम्हाला काय वाटतं, ही बाळजाबाई संपली? नाही, ही बाळजाबाई संपलेली नाहीये. ही बाळजाबाई आहे, बाळजाबाई. बाळजाबाईला कुणीच संपू शकत नाही. म्हणजे बाळजाबाई अजूनसुद्धा हरलेली नाहीये, किंवा मग हा तिचा अति आत्मविश्वास आहे. तिला असं वाटतंय की माझं एवढं सत्य सगळ्यांसमोर आल्यानंतर सुद्धा मला कुणी काहीच करू शकत नाही. पण हा बाळजाबाईचा फाजील अति आत्मविश्वास आहे, जो उद्याच्या एपिसोडमध्ये पूर्ण जिरणार आहे. तिचा माच पूर्ण जिरणार आहे. मग उद्याच्या एपिसोडमध्ये असं नेमकं काय घडणार आहे? फ्रेंड्स, आजचा एपिसोड तर खरंच खूप भारी होता आणि खूप इमोशनल होता. दुष्यंतला बाळजाबाईचं सत्य समजल्यानंतर त्याला जो काही त्रास झाला तो पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी आलं असेल. आणि मग दुष्यंतने आढळरावांची माफी मागितली. ते पाहताना सुद्धा सगळेच इमोशनल झाले असतील यात शंका नाही. हळद रुसली, कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, परंतु पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू कृष्ण आणि दुष्यंतच्या घरी बंब्या, भक्ती आणि गावातील लहान मुलं येतील आणि सगळेजण मस्त नाचत असतील, जल्लोष साजरा करत असतील. कृष्णा सरपंच झाली या आनंदात. पण इकडे गावात मात्र बाळजाबाईचं सत्य संपूर्ण गावकऱ्यांना कळलं असेल की बाळजाबाईने काय काय केलंय 26 वर्षांपूर्वी आढळरावांबरोबर, कृष्णाबरोबर. त्यामुळे गावकरी हे चक्क बाळजाबाई विरुद्ध घोषणा देत देत हातात जळत्या मशाली घेऊन, पेट्रोलची टाकी घेऊन चक्क बाळजाबाईच्या घरी यायला निघतील. आणि जयकांत बाळजाबाईला हे फोन करून सांगेल, काकी साहेब तुमचा जीव धोक्यात आहे, गावकरी आपल्या वाड्यावर येत आहे आणि ते तुमचा जीव घेणार आहेत. त्यामुळे बाळजाबाईला जबर धक्का बसेल. इकडे कृष्ण आणि दुष्यंतचा डान्स सुरू असेल, मस्त नाचत असतील, पण गावकरी मात्र चक्क बाळजाबाईच्या वाड्यावर पोहोचणार आणि मग गावातील बायका बाळजाबाईला पकडतील आणि तिला चक्क खुर्चीला बांधतील. फक्त खुर्चीलाच बांधणार नाही, तर एक गावकरी बाळजाबाईच्या आजूबाजूला चक्क पेट्रोल टाकणार आणि मग जळत्या मशालीने बाळजाबाईला पेटवून द्यायची त्यांची तयारी असेल. म्हणजे बाळजाबाईने जे काही केलंय त्यासाठी चक्क गावकरी बाळजाबाईला मारणार आहेत, तिला पेटवून देणार आहेत. त्यामुळे बाळजाबाई त्यांच्यासमोर गयावया करत असेल, रडत असेल, मला सोडून द्या. पण त्याच वेळेस कृष्ण आणि दुष्यंत तेथे पोहोचणार आणि गावकऱ्यांना थांबवणार. मग आता पुढे काय होईल
हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.